आणि तुम्ही प्लीज इथून जा, नाही तर मी पोलिसांना बोलवेल. सर फक्त एकच प्रश्न. काही वर्षांपूर्वी एका मेडिकल कंपनीच्या स्कॅममध्ये MNNचं नाव आलं होतं आणि तेव्हा ही दयानंद खांडेकरांना अरेस्ट होणार होती असं समजलं आम्हाला. त्या स्कॅमचा आणि दया काकांचा काहीही संबंध नाहीये. तुम्ही कुठलाही संबंध कुठेही का लावताय? त्या स्कॅममध्ये दया काका इन्व्हॉल्व नव्हते आणि ते प्रूव्हही झालं नाही. आणि प्लीज, आम्हा सगळ्यांसाठी हा काळ खूप कठीण आहे. प्लीज लीव अस. चला. मॅडम आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. काही पुरावा मिळाले आहेत का त्याच्याबद्दल? मॅडम, आज तुमच्या काकांची केस पहिल्यांदा उभी राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं, दयानंद खांडेकर स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकतील? मॅडम, तुम्ही स्वतः एक न्यूज चॅनल चालवता. तुम्हाला माहित असेलच की जनतेला प्रश्नांची उत्तरं हवी आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कोर्टात मिळणार आहे. चला. तुम्ही अर्थाचा अनर्थ का करताय? मी एक स्टेटमेंट देते आणि ते स्टेटमेंट तुम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्या चॅनलवर दाखवताय. TRPचा इतका हवं आहे तुम्हाला सगळ्यांना? अरे, मी सुद्धा एक पत्रकार आहे, माझं सुद्धा मीडिया हाऊस आहे. पण मला वाटलं होतं तुम्ही सगळे माझ्या कुटुंबाचा भाग आहात. एक भाऊ जेव्हा संकटात असतो तेव्हा दुसरा भाऊ त्याच्या अब्रूचे लचके तोडतो, गिधाडासारखे. ही अपेक्षा मला तुम्हा सगळ्यांकडनं नव्हती. अरे, या अशा काळात आपण कुटुंब म्हणून एकत्र राहणं गरजेचं नाहीये का? आणि मी काय म्हणते, एखादा माणूस जर गुन्हेगार असेल, त्यांनी गुन्हा केला असेल, त्यांनी चूक केली असेल, तर ती चूक जगासमोर आणा. पण ती चूक कोर्टात सिद्ध तरी होऊ दे, तेवढी तरी वाट बघा. आणि दया काका स्वतः एक जर्नलिस्ट होते, ही गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला? ज्याच्या हाती लेखणीची ताकद असते ना, त्याला दुसऱ्या कुठल्याही शस्त्राची गरज नाही. आणि मला आणि माझ्या कुटुंबाला 100% खात्री आहे की दयानंद खांडेकर गुन्हेगार नाहीये. त्यांनी काहीच गुन्हा केलेला नाही. आणि आत्ता तुम्ही जेवढ्या पोटतिडकीने ते गुन्हेगार आहेत असं जगाला ओरडून सांगताय ना, तेवढ्याच उमेदीने ते निर्दोष आहेत हे जगाला ओरडून सांगाल ही अपेक्षा करते मी तुमच्याकडनं. मी कौशिकी खांडेकर कुटुंबाच्या वतीने तुम्हा सगळ्यांना सांगते, दयानंद खांडेकरांच्या बाबतीत कोर्ट जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल. नाऊ प्लीज लीव अस. काही रिपोर्टर्स TRP साठी किती इन्सेन्सिटिव्ह वागू शकतात यावर विश्वासच बसत नाहीये माझा. तुला खरं सांगू केदार, मला याच गोष्टीची सगळ्यात जास्त भीती वाटते. दया काका या सगळ्यातनं निर्दोष जरी सुटले ना, तरी हे त्यांची बदनामी करणार. आणि या सगळ्यामुळे दया काका खूप खचतील. मला खूप भीती वाटते. ताई, हे बघ, तू प्लीज काळजी नको करूस. मी ऑफिसलाच निघतोय आणि MNN वरून आज फक्त सत्य दाखवण्यात येणार. दुसरे चॅनल्स जी आपली बदनामी करण्याचा डाव रचताय, त्यांचा तो डाव मी यशस्वी नाही होऊ देणार. केदार, जे सत्य आहे ते कोर्टात प्रूव्ह झाल्यानंतर ते MNN वरच दाखवलं जाईल. पण तोपर्यंत या बाबतीत आपल्या चॅनलवर कुठलीही न्यूज रन करायची नाही. ठीक आहे ताई. ओके, ऑल द बेस्ट. आधीच आम्ही टेन्शनमध्ये आहोत, त्यात भर घालू नकोस म्हणजे झालं. पद्मिनी काकू, तसं काहीही होणार नाहीये.